मी लग्नानंतरही जीवाच्या मागे होते. काव्याचा भूतकाळ जाणून घेणार पार्थ. येणार काव्यार्थच्या नात्याला नवं वळण. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या प्रोमोमध्ये काव्य पार्थला भूतकाळ सांगण्यास तयार होते. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये सध्या जीवा आणि नंदिनी एकत्र येत असून काव्य आणि पार्थमध्ये अजूनही बिनसलेलंच आहे. काव्य पार्थला समजावण्यासाठी जीवापाड मेहनत करते, पण पार्थ मात्र 16 डिसेंबरचा दिवस विसरू शकत नाहीये. पार्थच्या डोळ्यासमोर कायम जीवा आणि काव्याचा किस करतानाचा फोटो येतो. त्यामुळे पार्थची आणखी चिडचिड होते. अशातच आता स्टार प्रवाहने शेअर केलेल्या लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या प्रोमोमध्ये काव्य तिचा भूतकाळ पार्थला सांगण्यास तयार होते. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये काव्य पार्थला परीक्षेच्या सेंटरला सोडायला येणार का विचारते, पण पार्थ नकार देतो. त्यावर काव्य पार्थला समजावण्याचा प्रयत्न करते, पण पार्थ काही केल्या ऐकत नाही. त्यामुळे हतबल झालेली काव्य पार्थला म्हणते, "मी आता थकलीये." पुढे काव्य अभ्यास करताना इतके मग्न होते की ती जेवत नाही. पार्थ काव्यासाठी जेवण घेऊन जातो, पण काव्य स्वतः जेवत नाही. त्यामुळे पार्थ काव्याला स्वतःच्या हाताने जेवण भरवतो. पार्थ 16 डिसेंबरचे फोटो बघत असताना त्याला काव्य आणि जीवाचा फोटो दिसतो. आता काहीही झालं तरी काव्य आणि जीवाचा भूतकाळ जाणून घेणार, असं पार्थ म्हणतो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा प्रोमो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या प्रोमोमध्ये काव्य बाहेर अभ्यास करताना दिसते. पार्थ काव्याला म्हणतो, "काव्य, मी तयार आहे तुमच्या लग्नाआधीचा भूतकाळ ऐकायला." त्यावर काव्य म्हणते, "लग्नाआधीचा मी तर लग्नानंतरही जीवाच्या मागे होते. आज काही लपवणार नाही. सगळं खरं खरं सांगायला तयार आहे मी. तुम्ही ऐकायला तयार आहात?" काव्याने लग्नानंतरही जीवाच्या मागे होते असं म्हटल्यावर पार्थला धक्का बसतो. त्यामुळे आता पार्थ खरंच काव्याचा भूतकाळ पार्थ ऐकेल का? आणि काव्याला माफ करेल का? पार्थ आणि काव्याच्या नात्याला कोणतं नवं वळण येईल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनीही कमेंट्स करत उत्सुकता दर्शवली आहे आणि याच्यावर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांनी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये देखील व्यक्त करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.